हॅलो नमस्कार. आणि आता आम्ही चाललोय कुठे TMC रावण हिरानंदा रिअल इस्टेटला. आमच्याकडे तिकीट नाही आहे, काही नाही आहे आणि आम्ही घुसणार आहे फोक आख्यांसाठी. फोक आख्यान आम्हाला ॲटलिस्ट बाहेरून तरी ऐकायला येईल अशी अपेक्षा आहे. तर बघूयात काय होतंय. अपर्णाची खूप जास्त इच्छा होती की बघायला पाहिजे, घुसायला तरी ॲटलिस्ट जागा मिळाली तर सक्सेसफुल होईल. कपडे येतात, बघूया आपण काय करू. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. चलो बाय बाय. बापरे, इथे आमची गाडी चालू नाही होते. चाललोय आम्ही गाडीची अशा तऱ्हेने आमची गाडी चालू झालेली आहे. चालू झाली आहे तर त्यासाठी धन्यवाद खूप खूप वॉचमॅन काका आणि दुसरे वॉचमॅन काका जे आम्ही त्यांना ओळखत नाही. त्यांचं नाव नाही माहिती. बापरे, आता पहिलं गॅरेजला जाऊन टाकली पाहिजे. बरोबर आहे. गाडी बंद पडली, नवीन बॅटरी टाकायची, पॉझिटिव्ह विचार करायचा असं म्हणणं आहे काकांचं. बरोबर. आमची गाडी बंद पडली, आता आम्ही रिक्षामधून चाललोय ग्राउंड. म्हणजे पोहोचली. हा, पॉझिटिव्ह विचार करायचा. मिळते की नाही जागा हा पहिला प्रश्न. गाडी नीट होते का नाही हा दुसरा प्रश्न. बॅटरी टाकायला नाही लागणार की लागणार हे तिसरा प्रश्न. बघूया. प्रश्नच प्रश्न, उत्तर तर कशातच सापडलं नाही आहे. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. चलो. तर आमचं झालं असं की आम्ही निघालो तर होतो घरून, पण गाडी बंद पडली. मग गाडी आम्ही गॅरेजला लावली, तिथून रिक्षा केली. तिथून प्रश्न होता की आम्हाला तिकीट मिळणार की नाही, की बाहेरूनच बघायला लागते का कसं काय. मग तिकीट मिळालं आणि फायनली आम्ही इथे एंट्री केली. आणि इथे ते पण आम्ही बँडसोबत तिकीट वगैरे घेऊन प्रॉपर एंट्री केली. विचार तर केला होता की विदाऊट तिकीट घुसायला मिळतं का बघू, पण ते काही जमलं नाही. सो म्हटलं तिकीट आहे स्वस्त आज, तर अपर्णा म्हणाली की घेऊन टाका. मग घेतलं आणि आलो. खुश झाली ती पण. शहाजीचे जाऊच रत्न. अरे कोणाचं? शहाजीचे जाऊच रत्न. अहो शहाजीचे जाऊच रत्न. शिवबाग माया ग ग ग ग ग. शिवमहाराज छत्रपती झाला ग माया ग ग ग ग ग. बापरे, कसं वाटलं? मन तृप्त झालं. हँग झालं आम्ही. हँग हँग झालं. काहीच समजत नाही. 10 मिनिटाचं मध्यंतर आहे. जास्त मनात शिरलं फुलपाखरा. बापरे, आम्ही अक्षरशः शब्द नाही आहेत. हे जे काय होतं ते खूप भारी होतं. खूप मस्त झालं आहे. सगळे मिक्स्ड फिलिंग आहेत. त्यांनी जशा प्रकारे त्यांनी सगळे इमोशन्स त्याच्यात टाकलेत. कॉमेडी, इमोशन, सेंटिमेंट्स. बापरे, कॉमेडी तर त्याची खूपच डेंजर होती. एका क्षणाला तो रडवतो आणि एका क्षणाला हसवतो. सगळे खूप मस्त फिलिंग होती. कधीच असं हे फिलिंग एक्सप्लेनच नाही करता येणार. वर्षाची सुरुवात चांगली झाली. एक लोचा पण झालाय, आम्ही नंतर सांगू तुम्हाला. खूप घाण लोचा झालाय. पुढे कळेल तुम्हाला जेव्हा घरी जाऊ तेव्हा एक्सप्लेन करतो. खूप घाण लोचा झालाय, खूप घाण. जाऊ दे. आम्ही असं विचार करतोय की 1000 रुपयाच्या जागी 1250 तिकीट होतं. सांगतो.
बापरे बाय भन्नाट काय तो एक्सपिरियन्स होता कसं तरी वाटलं आज डोक्यातून काय जायचं नाही, आज काय अभ्यास व्हायचा नाही, काहीच होणार नाही, हिचं काम पण होणार नाही मी काम करणार आणि तिला झोप पण लागणार नाही आणि ती आज सकाळी झोप तर ऑफिस- लागणार नाही. आणि सकाळी ऑफिसला पण जाणार नाही. चांगलं बोल. जाणार ऑफिसला बघूया जाते का नाही, जाईल ती पण लेट उठेल, उठता उठवणार नाही हिला आणि आज उठणार. डोक्यात पूर्ण दिवस हेच आता चालणार. म्हणलंय नुसतं डोक्यात. एक्सप्लेन नाही करू शकत, जेवढा बोलू तेवढं कमी. ये क्या लिया आपने अभी? एक तो बहुत पैसा ले लिया, भैया नहीं कम लेता। नहीं पास कितना लेता है फिर? पिछली बार 2-3 बार हुआ ना, उसने 500 ही लिए। अभी हम जा रहे हैं सैटरडे संडे जाके पहले चाबी बनाएंगे पहले चाबी। टाइम ही नहीं मिलता ना, एक साथ तीनों को बाहर निकलने के अब मकान मालिक के पास नहीं है। अच्छा, कल नहीं मैं- वही भी खो दी ना लिए। उन थी लोगों ना ने। वो, एक खेती भी ने खो दी, एक ही बाकी 2 थी, अच्छा, उसने एक खो दी। इसलिए कि मेरे को मालूम था कि एक चाबी इधर रहता था, एक चाबी उधर रहता था, नहीं तो तर हम आता काय लोचा झाला माहिती आहे का तुम्हाला? आम्ही अपर्णा काय केलं, आपण इकडे बघ ना, तर थांब की. आपण काय केलं, आम्ही मूर्ख माणसं घराची चावी घरात ठेवून आलो. घराची चावी आणि ते पण, अरे आपण फोक अख्खन बघायला चाललोय, फोक अख्खन बघायला चाललोय, फोनवरती बोलत लोकांना सांगत तिकीटचे पैसे. आता समजतोय की आम्ही चावीला घालवले, जाऊ दे चला, गेले पैसे जाऊ दे. तर गेलेल्या पैशाचा काय विचार करतात. अपर्णाने आपल्या खिशातलं पैसे दिलेत आणि अपर्णा आता पूर्ण कंगाल बापरे, वन्स इन अ लाईफ अशा गोष्टी होत राहतात. चावी वन्स इन लाईफ नाही, चावी आमच्याकडनं 4 वेळा आतमध्ये राहिले चावी. बाप, आता आम्ही फायनली पोहोचलोय. आपलं घर ते आपलं घर. उघडलं, 500 रुपयाचं दार उघडलं. हॅलो, फायनली घरी पोहोचलोय. सगळं घुमतंय डोक्यात. बाय द वे सगळा ब्लॉग बघा आणि सांगा कसा वाटला. हा, एकदम मस्त ब्लॉग. देखो बाकी मजा आली. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं असेल तर करा, नाही तर नका करू, पण व्हिडिओ बघा. बाय बाय, बोल बाय, बाय. टाटा.